नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत एकदा हे ब्रँड नावाचं खेळ सुरू झालेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये हे ब्रँड ब्रँड गुरु, ऍड गुरु असे काय काय तयार झालेले आहेत आणि हळूहळू करत हे सगळं राजकारणात पाझरलेलं आहे. ओपिनियन पोल, इव्हेंट मॅनेजमेंट, मार्केटिंग कंपन्या यांनी राजकारणात राजकीय पक्षांना इतकं ओलीस ठेवलेलं आहे की जवळजवळ सगळेच पक्ष हे कार्यकर्ता संघटना यांच्यापासून दुरावलेले आहेत. राजकीय पक्ष ही एक संघटना असते. हा, त्याचं व्यवस्थापन वगैरे करायला एक कंपनी सारख्या पद्धतीमध्ये एक शिस्त असायला अजिबात हरकत नाही. पण शेवटी राजकारण हे जनमानाशी चाललेला खेळ असतो किंवा जनमानसाचा एक व्यवहार असतो. आणि त्यामुळे त्यामध्ये व्यापार वगैरे दूर ठेवून भावनात्मक गोष्ट आणि नातेसंबंध आवश्यक असतो, याचा जणू काय सगळ्या पक्षांना विसर पडलाय. मला आठवतं की एका मोठ्या राजकीय नेत्याशी मी बोलत होतो. तो मोदींचा विरोधक नाहीये पण समर्थक पण नाहीये. आणि मोदींचं गेल्या 10 वर्षातलं किंवा त्याच्या आधीच्या 10 वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून जे काय राजकारण आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करत होतो. आणि त्याच्यात मोदींनी जे काम केलं, जनतेला आपल्याशी जोडून घेतलं, जनभावना आपल्याशी जोडून घेतल्या, या सगळ्याविषयी आणि त्या आधारावर मोदींनी जी काही विकासाची कामं केली, झपाट्याने झेपावणारी प्रगतीची पावलं उचलली, त्याकडे बघण्यापेक्षा हा नेता मोदींनी स्वतःला ब्रँड करून घेतलं. आणि मोदींना मिळणारं राजकारणातलं यश, निवडणुकीतलं यश म्हणजे त्यांचं ब्रँडिंग आहे. हे किती डोक्यात भरवलंय बघा. मला गंमत वाटली. हा नेता बुद्धिमान आहे, हुशार आहे, त्याची क्षमता आहे, पण जितकी मेहनत नरेंद्र मोदी करतात त्याच्या दशांश मेहनत सुद्धा हा नेता करत नाही. आणि इतरही अनेक नेते करत नाहीत. पण हा नेता थोडा आळशी वगैरे आहे, थोडा सुस्तावलेल्यासारखा आहे, पण त्याची पॉलिटिकल क्षमता जास्त आहे. आणि असं असताना सुद्धा तो जेव्हा अशा ब्रँडिंग मध्ये आणि अडकून पडतो, तेव्हा मग मला सगळ्या राजकारण्यांच्या राजकीय पक्षांकडे बघताना हे सुचतं की हळूहळू करत मार्केटिंगने राजकीय नेत्यांवर इतकं गारूड केलेलं आहे की आपण कार्यकर्त्यांची संघटना उभारून जनतेपर्यंत जाऊन जनभावना जिंकून आपण निवडणुका काबीज करू शकतो, निवडणुका जिंकू शकतो, ह्याचा नेत्यांना विसर पडलाय. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काळापासून म्हणजे शाळकरी वयापासून मी ज्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये या कंपन्यांचा आणि इतका प्रचार मी बघितलेला नव्हता. अगदी मला असं वाटतं की जवळजवळ 2010 पर्यंत कंपन्यांचं एवढं वर्चस्व नव्हतं. हा, हळूहळू करत 1980च्या नंतर ओपिनियन पोल, एक्झिट पोल यांचं एक वर्चस्व निवडणुकीच्या राजकारणात निर्माण झालं. आणि पत्रकारिता आणि विश्लेषण सुद्धा हळूहळू करत या ओपिनियन पोल, एक्झिट पोल किंवा मार्केटिंग यांच्या आधाराने पुढे सरकायला लागलं. पण 2014 मध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी एकपक्षीय बहुमत लोकसभेत मिळवलं तेव्हा सगळे थक्क होऊन गेले आणि डोकी चालेनाशी झाली. आणि मग कोणाच्या तरी माथी ते श्रेय मारायचं किंवा कोणाला तरी ते सगळं श्रेय द्यायचं म्हणून प्रशांत किशोर नावाचा एक ब्रँड तयार झाला. प्रशांत किशोरने मोदींना जिंकून दिलं. म्हणजे प्रशांत किशोर नसता तर नरेंद्र मोदी 2014ची निवडणूक जिंकू शकले नसते. इथपर्यंत प्रशांत किशोर. आणि मग त्यानंतर प्रशांत किशोरने अनेक, केजरीवाल असतील, नितीश कुमार असतील, स्टॅलिन असेल, अशा अनेकांना निवडणुका जिंकून दाखवल्या. पण तोच प्रशांत किशोर हा 2017च्या निवडणुकीत राहुल गांधींबरोबर तब्बल 6 महिने उत्तर प्रदेशात राबला, तरी काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात ऊर्जितावस्थेला येऊ शकला नाही.
ही पण वस्तुस्थिती आहे. आणि तिथे प्रशांत किशोरचं जे गारुड आहे किंवा बागुलबुवा आहे, तो फुगा आहे, तो फुटतो. कारण प्रशांत किशोर शर्यतीत धावू शकणाऱ्या पक्षाला पहिल्या 2-3 पैकी जे लोकप्रिय पक्ष असतात त्यापैकी कुठच्या तरी पक्षाला जिंकण्याची शक्यता असते, अशा पक्षाला विजयी करू शकतो. पण ज्याच्यामध्ये ती क्षमता नाही अशा पक्षाला तो विजयी करू शकत नाही. जसे कोचिंग क्लासेस वगैरे असतात ना, त्या कोचिंग क्लासेसमध्ये आमची इतकी मुलं पहिल्या मेरिट लिस्टमध्ये आली किंवा कुठच्या आणखीन कुठच्या लिस्टमध्ये आली म्हणून सांगतात. ते कोचिंग क्लासेस जे असतात ते मुळातच 80-90% मार्क मिळवणाऱ्या मुलांना आपल्याकडे घेतात आणि त्यांच्यामध्ये 2-4% वाढ केली की ती मेरिट लिस्टमध्ये येतात. पण म्हणून 56-60% मिळवणारा मुलगा असेल, मुलगी असेल, तर ते अशा कोचिंग क्लासमध्ये जाऊन मेरिट लिस्ट गाठवू शकत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आणि मग तोच नियम राजकीय पक्षांना वगैरे लागू होतो. त्यामुळे ब्रँडिंग 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 म्हणतात आणि मग ब्रँडिंग करणाऱ्या कंपन्या तुम्हाला डोईजड होऊन बसतात. नेमकी तीच गोष्ट आज सगळ्या राजकीय पक्षांना भेडसावते. आणि तिथे तुमच्या लक्षात येतं की मोदींचं यश जे आहे ते प्रामुख्याने पक्षाच्या संघटनेवर आधारित आहे. संघासारखं एक जबरदस्त संघटन त्यांच्या पाठीशी उभं आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर ज्या ब्रँडिंग ब्रँडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या किती लोकांना काय काय यश मिळवू, पण एकदा ते दुकान चालतंय म्हटल्यानंतर एकाला 2, दोनाला 5, 10, 15 गल्ली बोळापर्यंत अशा वेगवेगळ्या कंपन्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना गळ घालून त्यांच्याकडून पैसे काढायला लागल्यात आणि आम्ही तुमचं ब्रँडिंग करून देतो. अगदी एक सामान्य नगरसेवक असेल, एक आमदारकीचा उमेदवार किंवा इच्छुक असेल, त्याच्यासाठी सुद्धा ब्रँडिंग सुरू झालं. आणि एक प्रकारे राजकारणात कार्यकर्ता संघटनेच्या आधारावर आपण उभं राहायचं ही कल्पना मागे पडत गेली. मोदींनी ती मागे पडू दिली नाही. आणि म्हणून मोदींचं यश जे टिकलेलं दिसतंय 2014 नंतर, त्याचं मुख्य कारण ते आहे. मोदींच्या किंवा भाजपला 2024 मध्ये जो फटका बसला त्याच्यावर मी तेव्हाच व्हिडिओ केला होता की हे यश अपयश हे भाजपचं एक पक्ष म्हणून, एक भूमिका म्हणून किंवा मोदींची लोकप्रियता म्हणून मिळालेलं अपयश नाहीये. हे यश चुकीच्या पवित्र्याचं आहे. भाजप हा 84 साली अवघ्या 2 खासदार निवडून आणणारा पक्ष होता. 30 वर्षाने तो पक्ष एकपक्षीय बहुमत लोकसभेत घेऊन आला. तर हा जो फरक 30 वर्षात पडला, 84 ते 14, तो कार्यकर्त्यांच्या बळावर आला. अवघे 2 खासदार इतका 1984 मध्ये गेलेला, डबघाईला गेलेला पक्ष हा परत उभा राहिला. तो संघटनात्मक बळावर उभा राहिला, कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर, मेहनतीवर उभा राहिला. आणि म्हणून 2024 14 आणि 19 निवडणूक जिंकल्यानंतर जे 2024ला साधं बहुमत न टिकवता येणं हे भाजपचं अपयश जे होतं हे नजरेत भरणारं होतं. आणि त्याचं कारण मी तेव्हाच व्हिडिओ करून सांगितलं होतं की मोदी हा ब्रँड असेल, पण त्या ब्रँडच्या मागे मोदींची लोकप्रियता आहे. आणि लोकप्रियता ही त्या जनमानसापर्यंत क्रियाशील रीतीने घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज होतोय. त्या कार्यकर्त्यांची जी सेना होती त्यांनी 14 आणि 19 मध्ये दैदिप्यमान यश मिळवून दिलं होतं. पण 2024 येईपर्यंत भाजप हा इतका वेगवेगळ्या कंपन्या, ओपिनियन पोल, मार्केटिंग यांच्या आहारी गेला की कार्यकर्त्याला विसरला. 2014 आणि 2019 मध्ये कार्यकर्ता जितका राबत होता, दिसत होता, तो 2024 मध्ये दिसत नव्हता. त्याच्याऐवजी ती जागा वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतलेली दिसत होती. मग काय वेगवेगळे त्यातले प्रकार असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा SMS पाठवणारे वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात मला जायचं नाही. पण ब्रँड मोदी सुद्धा 2024 मध्ये बहुमताचा पल्ला गाठू शकला नाही. तर हे मोदींचं ब्रँड म्हणून अपयश नव्हतं.
पक्ष आणि संघटनेकडून, अधिक मोदींकडूनही ते नेते सर्वोच्च, त्यांच्याकडून कार्यकर्ता नावाच्या महत्वाच्या घटकाकडे फिरवली गेलेली पाठ किंवा त्याविषयीची अनास्था हे 2024च्या अपयशाचं कारण होतं. परत जर भाजप कार्यकर्त्यांकडे वळला तर हे अपयश पुसून टाकणं सहज शक्य आहे, असं मत तेव्हा मी व्यक्त केलं होतं लोकसभा 24च्या निकालानंतर वर्षभरापूर्वी. आणि गंमत बघा मित्रांनो, त्यानंतर अवघ्या 6-7 महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन ठिकाणी प्रचंड संख्येने भाजपने स्वतःला आणि आपण सहभागी असलेल्या आघाडीला विजयी करून कार्यकर्त्यांचं बळ दाखवून दिलं. हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी समजवतोय की ब्रँड 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 म्हणणारे जे असतात ना, हे दुकानदार राजकीय नेत्यांची आणि पक्षांची शुद्ध फसवणूक करतात. कुठलाही ब्रँड, हे मी आत्ता एवढ्यासाठी काढलेलं आहे की सध्या पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपणार की संपवणार वगैरे वगैरे चर्चा आहे. कोणीही ब्रँड संपवू शकत नाही. काल परवा त्या एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मुलाखतीत राज ठाकरे यांनी बरोबर सांगितलं की ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय, हे खरं आहे. पण मी तुम्हाला अगदी कागदावर लिहून द्यायला तयार आहे की ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड संपणार नाहीत, कारण ब्रँड संपत नसतात. 100% बरोबर आहे, ब्रँड संपत नसतो. पण ब्रँडची बाजारावरची हुकूमत जी असते, ती हुकूमत ढिली पडणं किंवा त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता मागे पडणं, त्याला बाजारातून जो प्रतिसाद आणि उठाव मिळत असतो तो कमी होत जाणं, इथे ब्रँड मागे पडला असं म्हणतात. ब्रँड संपत नाही. एक उदाहरण तुम्हाला म्हणतो, फिलिप्स. फिलिप्स ही दीर्घकाळ, म्हणजे माझ्या बालपणापासून मी ऐकलेलं आहे फिलिप्सचे बल्ब, फिलिप्सचा रेडिओ. पण टेलिव्हिजनचा जमाना आला, नंतर मोबाईल आणि वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्सची जी साधनं आणि उपकरणं आली, त्यामध्ये बघता बघता फिलिप्स कुठच्या कुठे मागे पडला पत्ता नाही. एक काळ होता, तुम्ही 70-60-80च्या काळामध्ये जेव्हा ट्रान्झिस्टर आला, कानाला लोक ट्रान्झिस्टर लावून कॉमेंट्री ऐकत, गाणी ऐकत फिरायचे. मग काय ते वॉक काय म्हणायचे त्याला, काहीतरी म्हणायचे, तो टेप रेकॉर्डर, वॉकर वगैरे. तर ते सगळे त्यामध्ये फिलिप्स फार मोठा होता. पण साधारण 90-2000 नंतर फिलिप्स हा ब्रँड इतका मागे पडला की आज इलेक्ट्रॉनिक्सच्या याच्यामध्ये फिलिप्सचं नाव कुठे ऐकायला मिळत नाही. फिलिप्स वेगवेगळे जे काय ते टोस्टर बनवतो किंवा दाढीसाठी ते रेझर वगैरे बनवतो, तो फिलिप्सचा जो दबदबा होता तो मागे पडला. तेव्हा फिलिप्सचा ब्रँड अजूनही आहे, पण किती टिकलाय, किती टिकलाय, चालतो किती बाजारात, हे बघितलं तर बाजारात अजून आहे पण संपला नाही. तेव्हा ब्रँड संपत नसतो. ब्रँड संपत नसतो, तो हळूहळू करत मागे पडत जातो. आणि त्यामुळे ठाकरे किंवा पवार ब्रँड आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले, ते संपणार नाही, ते सत्य आहे. पण ते शिल्लक किती राहणार हे पण बघितलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा राजकारणाचा आपण विचार करतो, तेव्हा राज ठाकरे जेव्हा म्हणाले किंवा ज्या सतत मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये चर्चा, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड, हेच इतकं उथळ आणि चण्याच्या झाडावर चढवणं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते, अगदी नारायण राणे त्यांच्याबरोबर होते आणि एकनाथ शिंदे वेगळे झालेले नव्हते. तोपर्यंत शिवसेनेची महाराष्ट्राच्या निवडणूक राजकारणामध्ये ताकद किती होती? 20-22% जास्त टक्के मत अखंड शिवसेनेला कधीही मिळवता आलेली नाही. म्हणजेच 75 ते 78%, 80% मतं शिवसेनेच्या विरुद्धच राहिलेली आहेत. आणि भाजप असो, काँग्रेस असो, अगदी पूर्वी जेव्हा संपूर्ण काँग्रेस होती त्या काळात काँग्रेस सुद्धा सगळ्या दणदणीत निवडणुका जिंकत असताना 50%च्या पलीकडे कधी जाऊ शकली नव्हती. पण ती सुद्धा त्या काँग्रेस ब्रँडला, त्या गांधी कुटुंबाच्या ब्रँडला आज उतरती कळा लागलेली आहे ना. तर ब्रँड संपत नसतो. अजूनही नेहरू खानदानाचे राहुल गांधी, प्रियांका वाड्रा
शिल्लक आहे, चाललंय. पण अवस्था काय, केविलवाणी अवस्था आहे. ज्यांच्या 3 पिढ्यांनी देशाला पंतप्रधान दिले, त्यांना 3 लोकसभा निवडणुका लढवल्यानंतर विरोधी नेतेपदापर्यंत मजल मारता आली आहे. आणि 2 निवडणुकीत साधं विरोधी नेतेपद सुद्धा काँग्रेसला मिळवता आलं नाही. इथे ब्रँड संपला म्हणजे काय आणि टिकून आहे म्हणजे काय याचं उत्तर मिळतं. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात बघतो किंवा शिवसेनेचा उदय होणं किंवा शिवसेना भाजप युती हा काँग्रेसला एक दणदणीत पर्याय म्हणून समोर येणं, हा जो बदल 1990च्या नंतर झाला, त्याच्या आधीपर्यंत महाराष्ट्रात जे विविध विरोधी पक्ष म्हणून काम करत होते, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष होता, जनता पार्टी जनता दल होतं, समाजवादी पार्टी पूर्वीच्या काळातली होती जी नंतर जनता पार्टीत गेली, कम्युनिस्ट पार्टी होती, रिपब्लिकन पक्ष होता. हे सगळे सगळे पक्ष हे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या विरोधी राजकारणाचे ब्रँड होते. आज कुठे राहिलेत? शिवसेनेपूर्वी महाराष्ट्रात 2 नंबरचा पक्ष मानला जाणारा शेतकरी कामगार पक्ष आज औषधाला सुद्धा विधानसभेत उरलेला नाही. पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलात तर तुम्हाला कोल्हापूर, रायगड, अगदी मुंबईतही कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाचं कुठेतरी कार्यालय दिसेल. जनता दल तसंच आहे, कुठेतरी दिसेल गडिंग्लज मध्ये किंवा आणखीन कडे पुण्याच्या कुठच्या तरी कोपऱ्यामध्ये. म्हणून तो ब्रँड संपला नाही असं म्हणणार का तुम्ही? नाही, तो तो ब्रँड एक काळ होता. आज तो ब्रँड जवळजवळ अस्तंगत झालेला आहे. जेव्हा त्याला उतरती कळा लागते तेव्हा सावरायचं असतं. आणि मग हे खूप वेळ झालं ना. अगदी जनता पार्टी किंवा समाजवादी पक्ष जे आहे, जनता दल आहे, हे गट अनेकदा फुटले, अनेकदा एकत्र आले. पण त्यांची जी किमया 77ची होती, ती 77ची किमया जनता पक्ष म्हणून किंवा जनता दल म्हणून टिकवता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे किती गट जनता दलाचे एकत्र आले, म्हणजे शरद यादव वगैरे ग्रुप आणि नितीश कुमार एकत्र आले, कधी पासवान आले, कधी पासवान गेले. म्हणून ती जी 77ची जादू होती ती टिकली का किंवा आली का, परत आली का? नाही आली ना. आणि म्हणून मग 2 पवार एकत्र आले किंवा 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर काय काय होईल, आणि ते होऊ नये म्हणून भाजप जीवाचा आटापिटा करतोय, फडणवीस षडयंत्र करतात. ही अत्यंत खुळचट युक्तिवाद आणि खुळचट नॅरेटिव्ह आहे. जे गट स्वतःला एकमेकाला संपवण्याला उतावळे झालेले असतात, वेगळे झालेले असतात, मग ते परिवाराचे असोत किंवा गडबाजीतले असोत, त्यांनी त्यांना संपवायला कोणी कारस्थान करावं लागत नाही. आज काँग्रेसकडे बघा, राहुल गांधी जितका काही बालिशपणा करतील, फुलिशपणा करतील, त्याला शहाणपणा ठरवण्याची जी शर्यत चाललेली आहे त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात. म्हणून काँग्रेस पक्ष खंगलेला आहे. काँग्रेस पक्ष भाजप नाही संपवू शकत. काँग्रेस पक्ष असो किंवा महाराष्ट्रातला पवारांचा राष्ट्रवादी असो, त्यातल्या गटबाजीने एकमेकाला संपवलेलं आहे. भाजपने संपवायची गरज नाही. आणि कितीही प्रयत्न केला म्हणून भाजप दुसऱ्या पक्षाला संपवू शकणार नाही. नवीन पटनाईक ताकदीने उभे होते तोपर्यंत भाजप ओरिसामध्ये नवीन पटनाईकना हरवू शकला नाही. जोपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांची डावी आघाडी तगडी होती आणि ममताशी टक्कर देत होती, तोपर्यंत भाजपचा बंगालमध्ये शिरकाव झाला नाही. मुद्दा इतकाच आहे की ब्रँड असतो, तो ब्रँड एक ओळख म्हणून असतो. तुमची काहीतरी ओळख असते. लोक तुमच्याकडे सदिच्छा म्हणून आकर्षित झालेले असतात आणि ती सदिच्छा कशामुळे आहे याचं भान ठेवून त्या ब्रँडचं नेतृत्व करणारे वागले तर तो ब्रँड टिकत असतो. एक धनुष्यबाणी निशाणी किंवा मशाल ही निशाणी किंवा धावणारं रेल्वे इंजिन म्हणजे निशाणी. निशाणी म्हणजे ब्रँड नसतो, तो ब्रँड नसतो. मुकेश अंबानीला आणि अनिल अंबानी या दोन्ही भावांना वडिलांकडून प्रस्थापित असा रिलायन्सचा ब्रँड मिळाला होता. तो ब्रँड अनिल अंबानीला टिकवता आला नाही. अनिल अंबानीने टिकवला, पण तो ब्रँड टिकवता टिकवता मुकेश अंबानीने
रिलायन्स ब्रँड आपल्या वाट्याला आलेला टिकवला, पण त्याच्या पुढे जाऊन जिओ नावाचा स्वतःचा ब्रँड निर्माण केला. तो ब्रँड कोणी संपू शकत नाही. किती टक्कर देऊन अनिल अंबानीला भावाला संपवता आलं नाही. उलट भावाने आणखीन एक ब्रँड यशस्वी केला, कारण त्याला आपला ब्रँड निर्माण करायचा होता, आपला ब्रँड टिकवायचा होता, वाढवायचा होता. जेव्हा तुम्हीच तुमच्या आपसातल्या भांडणातून आपला ब्रँड जमीनदोस्त करून टाकता, त्यासाठी बाहेरच्या कोणाला कारस्थान करावं लागत नाही. आणि एकदा तो ब्रँड खच्ची तुम्हीच केलात की तो पुनरुज्जीवित करणं ही अक्षरशः तपस्या असते. नुसते दोन ठाकरे भाऊ एकत्र आले म्हणजे लगेच महाराष्ट्रातला सगळा मतदार इतका असुसलेला आणि उतावळा झालेला आहे. कधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात आणि आम्ही त्यांना फटाफटाफट मत द्यायला लाईन लावतो, असं जो आभास माध्यमातून, सोशल माध्यमातून किंवा पत्रकारितेतून निर्माण केला जातो, तो बागुलबू आहे. हे राज ठाकरेंनी पण लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंनी पण लक्षात ठेवावं. खरं तर अशा लोकांची तोंड बंद करण्यासाठी त्या दोन्ही भावांनी एकदा एकत्र येऊन दाखवावं की ठाकरे हा ब्रँड आहे का, आणि त्याची महाराष्ट्राच्या मतामध्ये किती टक्केवारी आहे, किती टक्केवारी आहे. शिंदे वगळून किंवा आतापर्यंत बाहेर पडलेले भुजबळ, नारायण राणे वगळून फक्त दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ठाकरे नावाच्या ब्रँडची किती ताकद आहे हे एकदा दिसून जाऊन दे. म्हणजे ही चर्चा तरी संपेल, चर्चा संपेल. कारण तेच आपलं सतत सतत चालू असतं, चंदन उगारणं. तेच पवार ब्रँडचं पण आहे. त्या ब्रँड संपत नसतात, पण तुम्हीच विस्कटून टाकलेला ब्रँड आहे, तो परत उभा करणं ही सोपी गोष्ट नसते. बाळासाहेब ठाकरे यांची एक तपस्या होती तो ब्रँड उभा करण्यात, आणि त्याचं पावित्र्य आणि त्याचं महात्म्य जर ठाकरे कुटुंबातल्याच लोकांना वाटलं नाही, तो ब्रँड उभा करताना एक एक अतिशय हिरे माणकासारखी त्यांनी कर्तृत्ववान माणसं, सहकारी गोळा केले होते, ते सगळे विस्कटून कोणी टाकले? भाजपने नाही टाकले विस्कटून. बाळासाहेबांचे सहकारी आज अनुभवी म्हणून उद्धव ठाकरेंना किंवा राज ठाकरेंना उपयोगी पडले असते, शिवसेनेला अधिक फुलोरा आला असता. तो भाजपने नाही विस्कटला ना, किंवा काँग्रेसने नाही विस्कटला, तुम्ही विस्कटला आपापल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी. तेव्हा ब्रँड जो आहे तो ब्रँड संपत नाही, अस्तंगत होत जातो. राज ठाकरेंचं वक्तव्य बरोबर असलं तरी तो किती काळ टिकणार हा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर या सगळ्या चाललेल्या वायफळ चर्चांमधून मिळत नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की दोन भावांनी एकत्र येऊन सिद्ध करावं की ब्रँड आहे. बघा, दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि 30-35%, 32% मतं झाली. अरे सगळ्या पक्षांची काय ते पाचावर धारण बसेल, पण ते होत नाहीये. कारण हे जेवढं कागदावर लिहिणं आणि बोलणं आणि वजावाक्या बेरजा करणं म्हणून शक्य आहे, तेवढं वास्तवात नसतं. असं मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.